चौफेर हात फिरवत तो पाण्यात गोल फिरला. शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांनी कान टवकारले. नाक फेंदारून गंध हुंगला. होडक्याची करकर, लाटांच्या थपडा, लाकडाचा वास, काहीही जाणवलं नाही त्याला. डोळे मिटून त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला. त्याला काहीही दिसलं नाही. जहाज दिसलं तेव्हा आपले डोळे उघडे होते का बंद हे त्याने आठवण्याचा प्रयत्न केला. तेवढंच त्याला आठवत नव्हतं. कौमुदी! त्यांनी हाकारलं. थोड्या थोड्या वेळाने तो तिला हाकारत राहिला. कान टवकारून तिच्या साधेची वाट पाहत राहिला. आवाज फक्त वाऱ्याचा येत राहिला. वारा परत वाढला होता, पण आता तो पाण्यात असल्याने तेवढाच जाणवत नव्हता. लाटाही तेवढ्याच होते, पण तो स्वतःही लाटांचाच एक भाग झाल्याने लाटा त्याला झोडपत नव्हता. लाटांसोबत तो उंच जात होता, लाटांसोबत तो खोल उतरत होता. डोकं पाण्यावर राहील इतपत तो तरंगत होता. पोहण्याचा प्रश्नच नव्हता, गरजही नव्हती, कारण कुठल्या दिशेला पोहायचं हे त्याला माहीत नव्हतं. कौमुदीची हाक ऐकू आली तर तिच्या दिशेने जाण्यापुरती शक्ती त्याला शरीरात जपायची. कौमुदी! तो स्फुंदत ओरडला. तो एवढ्या लांब फेकला गेला होता तिच्यापासून, का जहाजाच्या एखाद्या खेळात अडकून ती होडक्यासकट फरफटत गेली होती जहाजासोबत. आणखी एक शक्यता होती, पण त्या शक्यतेचा विचारच नव्हता करायचा त्याला. त्या होडक्याच्या चिरफाया उडवण्याएवढा जोर निश्चितच होता गेलेल्या जहाजाच्या पंख्यात. आणि कौमुदीला पोहता येत नव्हतं. या लाटांमध्ये किती वेळ तरंगू शकेल ती? जहाज गेलं त्या दिशेला आपण गेलो तर सापडेल ती? जहाज कुठल्या दिशेला गेलं? जहाजाने वारा अडवला होता, म्हणजे वारा पाठीशी घेऊन पोहलं की जहाजाच्या पाठोपाठ जाता येईल. त्यांनी सवयीने बोट तोंडात घातलं आणि हात उंचावला. मग स्वतःच्याच मूर्खपणाचं त्याला हसू आलं. एकतर बोट ओलं करायला थुंकीची गरज नव्हती, तोच अख्खा समुद्रात होता. आणि दुसरं म्हणजे एवढ्या झंझावातात वाऱ्याची नेमकी दिशा ओळखता येणं अशक्य होतं. आणि कौमुदी जहाजासोबत फरफटली असेल कशावरून? ती कदाचित होडक्यासकट जहाजावर आदळली असेल, डोक्या बिक्याला मार लागून बेशुद्ध झाली असेल, होडक्यासकट दूर भिरकावली गेली असेल, कदाचित आपल्यासमोरच असेल, 10-15 फुटावर. शुद्धीवर आली की ती हाक मारेल. आपली हाक ऐकून कदाचित ती शुद्धीवर येईल. कौमुदी! 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 त्याने परत हाक मारली. कान टवकारून कानोसा घेतला. शांत हो, त्यांनी स्वतःला सांगितलं. कौमुदीला त्याच्या मदतीची गरज आहे त्यांनी स्वतःवरती ठसवलं. डोळे मिटून शक्य तेवढा नियमित श्वास घेत तो शांत होण्याचा प्रयत्न करत राहिला. पोहण्याचे धडे आठवत राहिला. हातपाय न हलवता स्विमिंग पूलमध्ये तरंगता येतं, तसं इथे जमत नव्हतं. लाटा कधी त्याला अंगाखाली दाबत होत्या, नाकातोंडात जात होत्या. तरी थोड्या सवयीनंतर हातपाय न हलवता तरंगता येईल असं त्याला वाटत होतं. तो तरंगण्यावर लक्ष केंद्रित करत होता. निर्जीव काटकी होण्याचा प्रयत्न करत होता. आणि तरीही त्याला समजत होतं की हे फार वेळ त्याला नाही जमणार. फार तर 2 तास 3 तास आपण तरंगू, मग बुडायचंच आहे. काळ माणसाला गाठतो शेवटी. काळाच्या पुढे धावा, पाठी राहा, हवे ते प्रयत्न करा, शेवटी वेळ येतेच. मग क्षण मोजायचे. नियती, नशीब काही अस्तित्वात नाही असं आयुष्यभर म्हणायचं आणि मग शेवटी नियतीच्या स्वाधीन व्हायचं. काळाच्या लाटेवर काटकी होऊन निर्जीव स्वतःला सोडून द्यायचं. लाट नेईल तिथे जायचं, लाट टारेल तिथपर्यंत तरंगायचं. मग कुठल्या तरी सागराचा कुठला तरी अज्ञात तळ.
वीज. तो कौमुदीप्रमाणे पुटपुटला आणि काही क्षणात वीज कडाडली. दिवाळीला हजारोंच्या माळा फुटत राहतात तसे ढग फुटत राहिले. त्याला हसू येत राहिलं. कसलं कुणास ठाऊक. विजा कडकडायच्या थांबल्या तरी तो हसत राहिला. आणि मग गप्पा करायला कोणीतरी टपलीत मारावं तसं त्याच्या टपलीत काहीतरी आदळलं. तो दचकला. हातपाय झाडून उठले. शार्क. त्यांनी घाबरून हात चौफेर फिरवले. त्याच्या हाताला लाकडी सोटा लागला. वल्ल वल्ल, आनंदाने त्यांनी स्वतःलाच सांगितलं. उतावीपणे त्यांनी वल्ल पकडलं. चालता चालता वॉकिंग स्टिक आडवी काखेत धरावी तसं त्यांनी वल्ल काखेत धरलं. गुळगुळीत वल्ल्यावरून प्रेमाने हात फिरवले. कुत्र्याच्या पाठीवरून फिरवतात तसं. ते त्याचंच वल्ल होतं. काही तासांपूर्वी हातातून निसटले. नियती योग्य वेळी योग्य ठिकाणी त्याला परत सापडावं म्हणून सांडलेलं. एवढं रौद्र पाहिल्यावरही आपण अजून जिवंत असलो, पण हा समुद्र आपल्याला मारेल असं वाटत नाही. अरुणी स्वतःशीच पुटपुटली. कौमुदी, कौमुदी. त्यांनी जोराने हाक मारली. 2 तासांपूर्वी लाटात पडलेलं वल्ल जर आत्ता मिळतंय तर कौमुदी कधी मिळेल? कौमुदी कुठे असेल? त्यांनी वल्ल दोन्ही हातात धरलं. पाण्यावरून प्रयत्नपूर्वक गोल फिरवलं. आत्तापर्यंत तो फक्त 6 फूट व्यासाच्या वर्तुळात होडकं शोधू शकत होता. आता निदान 20 फूट व्यासाच्या वर्तुळात होडकं आलं तर त्याला कळू शकणार होतं. शिवाय आता तो हवा तेवढा काळ तरंगूही शकणार होता. ते जाड जूड लांब लचक वल्ल त्याचं लाईफ जॅकेट होतं. त्याचा आत्मविश्वास एकाएकी दुपटीने वाढला. कौमुदी! आभाळाकडे तोंड करून तो जंगली जनावराप्रमाणे ओरडला. तू सापडेपर्यंत मी मरणार नाही. कौमुदी! ओ दे कौमुदी, आय लव्ह यू. कौमुदी! थकेपर्यंत ओरडून शेवटी त्यांनी वल्ल्यावरती अंग टाकलं. तरी कान टवकारून त्याचं सभोवताली पाहणं थांबलं नव्हतं. तसं पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तो अतिशय सहजपणे तरंगतोय. म्हणजे तरंगायला त्याला काही करावंच लागत नाहीये. एखाद्या मातीच्या मडक्यातलं पाणी हिंकळावं तसा सागर हिंकळतोय जमिनीच्या मडक्यात. मडकं जरा मोठं आहे एवढंच, पण सागर तसाच हलतोय. एक गठ्ठा. आणि तो स्वतः सागराचाच भाग बनून गेलाय. तो विरघळून गेलाय सागरात. पाणी आणि त्याचं शरीर वेगळं उरलेलंच नाही. मग तो बुडणार कसा? समुद्रात समुद्राचं पाणी कुठे बुडतं? पाण्याचा डोंगर उंचावत होता. डोंगराची दरी झाली की तो दरीत उतरत होता. हळूहळू त्या वर खाली हलण्याला नियमित लय येत होती. वाऱ्याच्या भडाणण्याचं सातत्य मेंदूत भिनत होतं. काळाचं भान नष्ट झालं होतं. संध्याकाळ, रात्र, सकाळ काहीच उरलं नव्हतं. डोळ्यासमोरच्या गडद अंधारात मग विचारांचा समुद्र सुद्धा त्याच लयीत स्पष्ट धूसर स्पष्ट हलू लागला. वर्षभर मनात येणारे आत्महत्येचे विचार आणि गेले काही तास जगण्यासाठी केलेली धडपड, मरणाविरुद्ध केलेला संघर्ष, अंगाखालच्या वल्ह्याप्रमाणे जीवनाला कवटाळणारे क्षण. मग झोपाळ्यावर तरंगणाऱ्या खेळण्याकडे पाहता पाहता तानूला झोपी जावं तशी त्याला ग्लानी आली. विचारांच्या अंतराळात तो पीस होऊन गरगरत राहिला. जमिनीच्या मडक्यात हिंकळणाऱ्या सागरासोबत तो थेंब होऊन तरंगत राहिला. कितीतरी तास त्याच्या पोटात काही गेलं नव्हतं. पोटात होतं ते कधीच ओकून पडलं होतं. किती ठिकाणी शरीर खरचटलं, फाटलं, तुटलं होतं त्याचं त्यालाच कळेनासं झालं होतं. अलगद जसं त्याचं भान गेलं होतं तसंच अलगद कधीतरी भान परतत होतं. हळूहळू धुराने अवकाश भरून जावं आणि कालांतराने हळूहळू धूर परत विरत जावा तसं. धूर विरत जातो तसं धुरात लपलेलं जग परत जाणवतं.
तशा त्याच्या जाणीवा परत परतू लागल्या. त्याला वाटू लागलं की तो लाटांसोबत किनाऱ्याशी पोचलाय, किनाऱ्याच्या कुठल्याशा भिंतीशी अडलाय. लाटांवर हलत त्याचं शरीर भिंतीला घासतंय. हातानेच त्याने भिंतीचा आधार घेतला. ती भिंत लाकडी असल्याचं त्याला जाणवलं. हलकेच त्याने भिंत चाचपडली. वाऱ्यावर धूर उडावा आणि अचानक सारं स्पष्ट दिसू लागावं तसं त्याचं झालं. तो खडबडून जागा झाला. तो किनाऱ्याला लागला नव्हता. ज्या लाकडावर त्याचं शरीर घासत होतं ती किनाऱ्यावरली भिंत नव्हती. तो उतावीपणे चाचपडू लागला. ते होडकं होतं, लाकडी, उपडं, उलटलेलं, अर्ध तुटलेलं, चिरफाळ्या उडालेलं, त्याचंच. पण कौमुदी, कौमुदी कुठं आहे? कौमुदी! तो किंचाळत हात उंचावून तो होडकं चाचपडू लागला. कौमुदी, कौमुदी! त्याच्या हाताला तिचं शरीर लागलं, थोडंसं दुसऱ्या बाजूला कलंडलेलं. प्रथम हात सापडला त्याला तिचा, थंडगार, निर्जीव. तिच्या हातावरून त्याचा हात तिच्या पाठीवर सरकला, खाली पायांवर, पावलांवर, मग परत झरझर वर. ती उपडी पसरली होती. त्याच्या हाताला तिचं डोकं लागलं. केस, कपाळ, नाक, ओठ, तिचा श्वास. शरीरातील सर्व संवेदना एकवटून तो तिचा श्वास स्वतःच्या तळव्याच्या ओंजळीत जाणवण्याचा प्रयत्न करत राहिला. कौमुदी! तो बेंबीच्या देठापासून ओरडला. केवढ्याने ओरडतोयस? ती अस्पष्ट असं म्हणाली, नुकतीच जाग आल्याप्रमाणे. आणि शरीरातलं त्राण गेल्याप्रमाणे तो समुद्रात घरंगळला. त्याला शोधत तिचा हात पाण्याशी आला. तिच्या बोटांना सापडलेले त्याच्या डोक्यावरले केस तिने मुठीत पकडले. दोन्ही हातांनी त्याने तिची मूठ पकडली आणि तो थरथरत राहिला. तू थरथरतोयस? ती म्हणाली. मूर्ख, माकड, मी रडतोय, तो कापऱ्या आवाजात ओरडला. ती अस्पष्ट असं हसली. त्याने परत स्वतःचा हात उंचावला. बोटांनी तिचा चेहरा चाचपडला. भुवया, डोळे, नाक, ओठ, हनवटी, सगळं जागच्या जागी आहे. ती म्हणाली. कुठे होतीस एवढा वेळ? बेडरूममध्ये नॅप घेत होते. हे तुला लागलंय? तू कशी आहेस? मस्त, ती म्हणाली. तुझा हात, तुझं शरीर एवढं थंड का पडलंय? या पाण्यात, वाऱ्यात आणखी काय होणार? खरं सांग कौमुदी, तो ओरडला. धडपडत वेगाने त्याने होडक्याला वळसा घेतला. तो होडक्याच्या दुसऱ्या बाजूला आला. त्याने तिचा उजवा हात चाचपडला. दंड, कोपर, मनगट. कौमुदी! हंबरडा फोडल्यागत तो ओरडला. तुझा हात कुठं आहे? मनगटा पुढला तळवा हरवला होता. ती गप्प राहिली. कितीतरी वेळ हिंकळत्या सागरात ते डुचमळत राहिले. वारा भणभणत राहिला. पाण्याचा डोंगर उंचावत राहिला. जमिनीच्या खळग्यात उतरत राहिला. हळूहळू स्वतःचे हुंदके त्यांनी गिळून रिचवले. परत परत त्यांनी तिचा दंड चाचपडला. दंडाभोवती तो जुना दोर होता. त्याने सुकाणाच्या कडीला आणि तिच्या कमरेला बांधलेला. त्या दोराचे 2-3 फेरे तिने दंडाभोवती घेतले होते. त्याला तिच्या धीराचं, धीटपणाचं कौतुक वाटलं. मनगटातून पूर्ण तळवा तुटून गेल्यावरही तिने प्रसंगावधान दाखवलं होतं. वाहून जाणारं रक्त थांबवण्यासाठी दंडाभोवती दोर आवळून बांधला होता एका हाताने.
त्याने तो दोर चाचपडला. सैल झालेली गाठ सोडून दोराचे फेरे परत घट्ट केले. परत गाठ मारली. त्या दोरामुळे मी जगले, कौमुदी म्हणाली. आधी त्या दोरामुळेच मरणार असं वाटलं होतं. खेचत खाली नेलं होतं मला दोरानी, खोल पाण्यात. पाण्याखालच्या प्रचंड वादळात कल्लोळ, बुडबुडे, आवर्तनं. वाटलं संपलं सगळं. आणि मग त्या दोरानीच खेचत वर आणलं. बुडता बुडता मी होडक्याशी पोचले. कशी कुणास ठाऊक होडक्यावरती चढले. त्याला सांगताना ते क्षण ती परत एकदा जगली. त्या थकव्याने तिला किंचितसा श्वास लागला. ती थांबली. कौमुदी, तो म्हणाला, अनेक वर्ष तुला सांगेन म्हणतोय, पण धीर झाला नाही. या क्षणी सांगितल्याशिवाय राहवत नाही. का? आता वेळ संपत आलाय, मी मरणार असं वाटलं की काय तुला? कौमुदी, प्लीज. ओके, सांग. तुझं सांगून झालं की मलाही सांगायचं तुला काहीतरी. मग तूच आधी सांग. नाही, मला आधी ऐकायचंय. ओके. कौमुदी, सांगू? आता सांगतोस लवकर की? यू आर द मोस्ट ब्युटिफुल गर्ल आय हॅव एव्हर सीन. अरुणी एका दमात म्हणाला आणि गप्प झाला. ती गप्पच राहिली. बोलत का नाहीस तू? त्याने विचारलं. काही बोलण्याऐवजी ती हसत सुटली. हसायला काय झालं? त्याने चिरडून विचारलं. मग काय करायचं? तिने हसत विचारलं. एक आंधळा जेव्हा एका आंधळीला म्हणतो की यू आर मोस्ट ब्युटिफुल गर्ल आय हॅव एव्हर सीन, तेव्हा त्या आंधळीने हसू नये तर काय करावं? हे बघ, मी तुला पाहिलं तेव्हा मी आंधळा नव्हतो, तो ठामपणे म्हणाला. कशावरून? तिने विचारलं. मी म्हणतो म्हणून, तो हताश उत्तरला. तू स्वतःला कधीच पाहिलं नाहीयेस. तुझा गोरा गुलाबी रंग, तुझं पिटुकलं नाक, तुझे रेखी ओठ. एक सांगितलं तर ऐकशील? सांग. परत त्या डाव्या बाजूला येशील? होडक्याचा काठ पकडून त्याने होडक्याला वळसा घेतला. तुझा हात दे माझ्या हातात, ती म्हणाली. त्याने हात वर केला. तिने घट्ट धरला. मग ती हळुवार ठामपणे म्हणाली, मला भेटलेला तू सगळ्यात वेडा मुलगा आहेस. आणि तुला प्रथम पाहिलं तेव्हाही मला डोळे नव्हते. तिचा हात खेचत त्याने हलकेच तिच्या तळव्यावर ओठ टेकवले. तिला पाण्यात त्याच्या शेजारी उतरावंसं वाटलं, पण तरंगण्या एवढंही त्राण तिच्यात उरलं नव्हतं. त्याला तिच्या शेजारी होडक्यावरती पसरावंसं वाटलं, पण दोघांना पेलण्या एवढं सामर्थ्य अर्ध्या मुर्द्या होडक्यात उरलं नव्हतं. थोट्या हातातून रक्त वाहून गेलेलं तिचं गलित गात्र शरीर उपड्या होडक्याच्या पाठीवर पसरलं होतं. तिचा हात धरून तो होडके शेजारी तरंगत होता. कसलीच जाणीव नसलेला समुद्र मोठ्याल्या लाटा उंचावत उसळत होता. त्याच्या उसळण्याची पर्वा न करता दोन आंधळे एकमेकाला पाहत होते. तू मला काहीतरी सांगणार होतीस, तो म्हणाला. ते सांगतेय, ती म्हणाली, की तू मला भेटलेला सगळ्यात वेडा मुलगा आहेस. आणि हे ठरवायला मला डोळ्यांची गरज नव्हती. समुद्राने आपलं होडकं फोडलं, समुद्राने आपल्याला दोन टोकांना फेकलं, पण तू मला परत भेटणार आहेस हे कळायला, तुझ्यापर्यंत पोचायला मला डोळ्यांची गरज नव्हती. यापुढे कोणीही आपल्याला एकमेकापासून दूर करू शकणार नाही
हे सांगायलाही मला तुला डोळ्यांची गरज नाही आहे. सत्य पाहावं लागत नाही, ते असतंच. इट एक्झिस्ट, यू फील इट. बोलण्याच्या श्रमांनी किंवा उत्तेजित करणाऱ्या शब्दांनी तिला धाप लागल्यासारखी झाली. मला कळलं तुला काय म्हणायचं ते, तो म्हणाला. आता शांत हो, शांत राहा. तुझं खूपसं रक्त वाहून गेलं असणार. तुला विश्रांतीची गरज आहे, किनारा गाठेपर्यंत. मूर्ख आहेस, ती म्हणाली. मी मरणार नाही आहे. मी काय सांगते तुला कळतच नाही आहे. अस्तित्वात असलेलं काही कधीही नष्ट होत नाही. जसा तू तरंगतोयस, मी तरंगतेय, तो गाईड कुठेतरी तरंगतोय, आपल्याला तुडवणारं जहाज कुठेतरी तरंगतंय. तसाच आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक अस्तित्व काळाच्या प्रवाहाच्या पाटल्या पुढल्या त्या त्या टप्प्यावर सतत तरंगत असतं. मला प्रथम पाहणारा अरुणी अजून तिथे त्या क्षणाशीच तसाच थबकलेला आहे. अजून त्याला डोळे आहेत, अजून तो कौमुदीला पाहतोय. त्या दोघांना तिथेच सोडून आपण पुढे आलो आहोत, पुढच्या क्षणांच्या आसोशीनी. आता कळलं तुला मला काय म्हणायचे ते? कधीच, अरुणी म्हणाला. मी थोडा पुढे जाऊन पाहूनही आलो. पुढे कुठे? काळाच्या प्रवाहात. काय पाहिलंस? माझं घर. माझ्या स्पोर्ट्स शॉपला संध्याकाळी कुलूप लावून मी घरी परतलो तेव्हा माझ्या घराच्या दारात वाट पाहणारी माझी पत्नी, मी पाहिलेली सगळ्यात सुंदर स्त्री, तू. ते वाक्य अरुणीने अर्धवट सोडलं. ती काहीतरी बोलेल म्हणून तो वाट पाहत राहिला, पण तो जे म्हणाला ते तिला जणू ऐकूच आलं नव्हतं. वारा वाढतोय? खूप वेळाने तिने विचारलं. प्रथमच त्याच्या लक्षात आलं की ती परत सापडल्यापासून त्याचं लक्षच नव्हतं वाऱ्याकडे, लाटांकडे. पाऊससुद्धा कधीतरी थांबला होता. तहान लागले तुला? त्याने विचारलं. वीज, ती म्हणाली, आणि काही क्षणात आभाळ फाटल्याप्रमाणे गडगडलं. पाऊस आला तर बरंच होईल, तो म्हणाला. पण पावसाचं येणं बरं का वाईट हे त्यालाही कळत नव्हतं. गोड्या पाण्याचे काही थेंब तिला त्याला मिळतील खरं, पण पावसामुळे तिचं शरीर अधिकच थंड नाही पडणार. लाटासुद्धा उंचावत आहेत थोड्या, तो म्हणाला. त्याच आपल्याला किनाऱ्याला लावतील. हे हो, सिद्धू आणि निशा आपली वाट बघत बसले असतील ना किनाऱ्यावर, ती म्हणाली. हे ते मॅड होतील आपल्याला पाहून, तो म्हणाला. आणि अचानक दोघांना ते खेळत असलेला खेळ एकाच वेळी आठवला. होडकं जहाजावर आपटण्याआधी त्यांनी सुरू केलेला खेळ. पण गणपत भोईर, जाफर आणि तो गाईडसुद्धा थांबलेले असणार तिथेच त्यांच्या 250 रुपयांसाठी, तो म्हणाला. आणि त्यांनी ओव्हरटाईमसुद्धा मागितलं तर, तिने विचारलं. माझी तर पर्ससुद्धा वाहून गेली आहे. तुझ्याकडे आहेत पैसे? आहेत ना, तो म्हणाला. पॅन्टच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत व्यवस्थित गुंडाळून ठेवलेत. अरे मला नेव्हीत घालायचं म्हणून बाबांनी मला लहानपणापासून अशी शिस्त लावलेली आहे. पण निशा किनाऱ्यावर असताना आपण पैशाची का काळजी करतोय उगाच? 4 क्रेडिट कार्ड्स असतात तिच्या पर्समध्ये. खरंय, तो म्हणाला. आणि एकदा मनावर घेतलं की ती काय करेल हे सांगता येत नाही. आत्तापर्यंत निशाने त्या हवालदाराचे अर्धे अधिक केस पिकवले असणार, कौमुदी म्हणाली. त्याने काय होणार? अरुणीने विचारलं. हवालदार बिचारा काय करणार? काय नाव काय होतं त्याचं? मानकामे, ती म्हणाली. मानकामे बिचारा काहीच करू शकणार नाही. मग निशा डेस्परेट होणार आणि शेवटी स्वतःच्या घरी फोन करणार तिच्या मम्मी डॅडीना. शक्यच नाही, अरुणी म्हणाला. फोन करून सांगणार काय ती? इंटरनॅशनल ब्लाइंड फेडरेशनचं काय करणार? तू रागावणार नसशील
तर सांगते, कौमुदी म्हणाली. काय? आत्ता ती तिच्या मम्मी डॅडींची खऱ्या खोट्याची काही पर्वा करणार नाही. तिच्या डॅडींचे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून ती तुला वाचवणं त्यांना भाग पाडणार. किस खुशी में? प्रेमाच्या. ती आज नुकतीच तुझ्या प्रेमात पडली. निशा? अरुणीने विचारलं. निशा, कौमुदी म्हणाली. वादळाचा परिणाम व्हायला लागलाय तुझ्यावर. तू काहीही बरळायला लागलीस. अरुणी म्हणाला. तू जन्मताच वेडा आहेस रे. बॉर्न क्रेझी अरुणी. तुला काही कळत नाही. निशा ॲडोर यू. निशा तुझी डिवोटी आहे, भक्त आहे. तू देव आहेस तिचा, पण प्रेमिक नाही. तू किती आंधळ आहेस रे. तू तिच्यासाठी तिचा जन्मदाता आहेस, बाप आहेस, देव आहेस, मित्र आहेस. तुझ्यासाठी ती काही करायला तयार आहे, पण लग्न नाही. तू विचारलंस कधी तिला? तिने तरी कुठे विचारलं कधी? मूर्खा, ती विचारच करू शकत नाही तसा. का? कारण तिच्यासाठी तू ग्रेट कोणीतरी आहेस आणि ती कोणीतरी फालतू, क्षुद्र. पण तिच्या मम्मी डॅडीने विचारलं होतं मला. अरुणी पुटपुटला. ते तरी तिला कुठे माहिती आहे? आता त्यांनी सिद्धार्थला विचारलंय, अरुणी म्हणाला. तेही तिला माहीत नाही आहे. पण आज मी तिला सांगून टाकलं की फार पूर्वीपासून तुझं तिच्यावर प्रेम आहे. तुला तिच्याशी लग्न करायचं आहे. ते तुझ्या अस्वस्थतेचं खरं कारण आहे. मग? अरुणीने विचारलं. ती काय म्हणाली? ती काहीच म्हणाली नाही. तेच म्हणायचं आहे मला. वेड्या, ती काहीच म्हणाली नाही कारण हा विचारच तिच्यासाठी अकल्पित होता. तो मुरायला, तिला कळायला काही तास लागले असणार. आत्तापर्यंत ती वेडी पिशी झाली असणार. तुझ्याशी बोलायला, तुला सांगायला तडफडत असणार. ती तडफड असह्य होऊन ती अखेर तिच्या मम्मी डॅडींना फोन करणार. तुमच्या एकमेकांवरच्या प्रेमाबद्दल ती मम्मी डॅडींना सुनावणार. या क्षणी कदाचित ती त्यांना सांगतही असेल की मी लग्न केलं तर केवळ अरुणीशीच. कौमुदी म्हणाली आणि अरुणीला हसू फुटलं. कल्पना रंजन, तो म्हणाला. पाऊससुद्धा सुरू झाला बघ परत, ती म्हणाली. त्याने चेहरा वर केला. थंडगार थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडले. हे तुझ्या तोंडात पडतंय ना पावसाचं पाणी? त्याने विचारलं. थोडं थोडं, ती म्हणाली. रागावला नाहीस ना? तुझ्या वेडेपणाला? नाही, मी का रागवणार? मगाशीच मी तुझ्या त्या काळाच्या प्रवाहातून थोडं भविष्यात नाही का डोकावून आलो? तेव्हा तू नव्हतीस का माझ्या घराच्या दारात उभी? अरे, मी दारात, फक्त तुला दिसणारी. पण घरात निशा, साऱ्या जगाला दिसणारी. ती हसत म्हणाली. पण अस्पष्ट होत जाणारा तिचा आवाज कापला. तू गप्प बसायला काय घेशील आता? अरुणी ओरडला. केवढं बोलतेस मगाचपासून? ती अस्फुट हसली, पण गप्प राहिली. तो तिच्या हाताचा तळवा चोळत राहिला. तिच्या शरीरात स्वतःच्या शरीराची ऊब होत. पावसासोबत मग वाराही आला, लाटाही उंचावू लागल्या. विजा अधूनमधून कडाडतच होत्या. खूप वेळ असाच गेला आणि हलकेच त्याने हाक मारली. कौमुदी. कौमुदी गप्प होती. कौमुदी, कौमुदी, तो जोराने ओरडला. मग कान टवकारून ऐकत राहिला. न राहून त्याचा हात धडपडत पुढे झाला. तिचा चेहरा चाचपडत तिच्या नाकाशी आला आणि ती खुदकन हसली. त्याने केवढा तरी मोठा सुस्कारा सोडला. तुला वाटलं मी मेले, ती म्हणाली. नालायक, हलकट, पाजी, तो चिडला. अरे पण तू सांगितलं होतंस ना गप्प राहायला, ती म्हणाली. तो गप्पच राहिला. रागावतोस काय?
नको ना रागवूस. मी खाली येऊ पाण्यात तुझ्याबरोबर? ती उठत म्हणाली. नको. तो पटकन उतरला. आहेस तशीच आडवी झोपून राहा आणि गप्प राहा. गप्प, बोलू नकोस. फक्त मी हाक मारली की ओदे. त्यापेक्षा एक गोष्ट सांग ना. या वादळात, त्याने अविश्वासाने विचारलं. सांग ना. विसरून जा, हे वादळ आहे. आणि गोष्ट सांग. तू सांग. मी हूं करेन. कौमुदी, तू मॅड आहेस. तुझे आणि निशाची गोष्ट सांग. ज्या दिवशी तिचे डोळे गेले. कौमुदी, सांग ना अरुणी, प्लीज. त्या वादळात, त्या पावसात सुद्धा अरुणीच्या डोळ्यांसमोर जाळ पेटला.